हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत होळीनिमित्त पुरणपोळी. तर रेसिपी खूप स्पेशल होणार आहे, खूप खास होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळी करत असाल तर एकदम परफेक्ट ही पुरणपोळी तुमची होणार आहे, ही 100% गॅरंटी. तर इथे मी चणा डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि ओव्हरनाईट मी भिजत ठेवली होती. जर तुम्हाला लवकरात लवकर करायचे असेल तर तुम्ही 6 किंवा 4 तास देखील तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता. तर इथे मी आता पाणी आहे तो चेंज करून घेणार आहे आणि आता आपण कुकरला लावून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी 1 पेलाभर असं पाणी घातलं होतं आणि गॅस आपण मीडियम फ्लेमवरती ठेवायचे आहे. जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर तुम्ही अजून पाणी घालू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे 1 चम्मच. त्यानंतर मी इथे हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच. त्याने कलर खूप छान येईल. आणि तेल आहे तो घातलेला आहे कारण की आपल्या जर कुकरमधून पाणी येणार नाही म्हणून आपण तेल घातलेलं आहे. ही एक आपल्याला टीप म्हणून आहे. आणि आता आपण कुकर लावून घेऊयात आणि कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊयात. तर कुकरची शिट्टी होत आहे तोपर्यंत आता आपण पीठ मळून घेऊयात. तर आपण पीठ मळण्यासाठी इथे आपण मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ घेणार आहोत. तर इथे मी 1 वाटी आधी मैदा घेतलेला आहे, मैद्याचं पीठ घेतलेलं आहे, ते आपण चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर अजून मी अर्धी वाटी घेतलेली आहे मैद्याचं पीठ. तर आता आपण हे दोन्ही आहे आपलं आता मैद्याचं पीठ चाळून झालेलं आहे. तर आता आपण गव्हाचं पीठ चाळून घेऊयात. तर गव्हाचं पीठ मी 1च वाटी घेतलेली आहे. जर तुम्हाला मैद्याचं पीठ 1 वाटी घ्यायचे असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ 1.5 वाटी घेऊ शकता. 1 वाटी आपण डाळीसाठी 2.5 वाटी पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे कलरसाठी हळद घेतलेली आहे आणि आपण थोडंसं अगदी मीठ घालून घेऊयात. अगदी चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे, त्याने आपल्या पुरणला चव छान येणार. त्यानंतर हे सर्व आधी मिक्स करून घेऊयात. हे सर्व आहे ते आधी आपण एकजीव करून घेऊयात. त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे. आणि मी पीठ आहे ते मऊसूत असं मळणार आहे, एकदम पातळ मळणार आहे पीठ, पुरीपेक्षा पातळ मळणार आहे. तर बघू शकता इथे पीठ माझ्या अशा पद्धतीचं झालेलं आहे. तर अजून आपण छान असं मळून घ्यायचं आहे. आणि आता आपण थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीचं आपलं पीठ असं झालेलं आहे, गोळा तयार करून झालेला आहे. छान असं एकदम रबरासारखं होत आहे, बघू शकता. बघू शकता अशा पद्धतीचं पीठ झालेलं आहे. तर आता आपलं पीठ आहे ते मळून झालेलं आहे. तर मी आता एका बाउलमध्ये हे पीठ ठेवणार आहे. तर त्यासाठी मी 1 चम्मच तूप घेतलेलं आहे आणि थोडंसं आपण त्या बाउलला आहे ते लावून घेऊयात, जेणेकरून खाली चिटकणार नाही पीठ आहे तो. तर आता आपण जो उंडा आहे तो त्यामध्ये घालून घेऊयात आणि वरून देखील आपण थोडंसं तूप लावून घेणार आहोत. त्याने आपलं पीठ आहे ते एकदम तूप आहे ते छान ऑब्झर्व करून घेणार. आणि आता आपण वरून थोडंसं हाताने फिरवून घेऊयात. आता आपण त्यावरती झाकण लावून साईडला ठेवूयात. तर आता आपण कुकर चेक करूयात. बघू शकता अजिबात पाणी वरती आलेला नाही आहे. आणि आता आपण झाकण ओपन करून घेऊयात आणि बघूयात की डाळ आपली शिजली आहे की नाही ते. तर मी तुम्हाला चेक करून दाखवते. बघू शकता आपली डाळ मस्त अशी शिजली गेलेली आहे. तर आता आपण ह्यातलं पाणी आहे ते काढून घेऊयात. तर इथे मी एक ज्युसरची गाळणी घेतलेली आहे आणि ह्यातलं पाणी आहे ते सर्व आपण गाळून घेणार आहोत. आणि हे पाणी आहे ते आपण कटाच्या आमटीसाठी देखील वापरू शकतो. तर बघू शकता इथे आपलं आता पाणी गाळून झालेलं आहे. तर आता मी पुन्हा गॅसवरती ठेवलेलं आहे डाळीला. आणि ज्या वाटीने मी डाळ घेतली होती त्याच वाटीने मी इथे गूळ घेतलेला आहे. आणि इथे मी काळं गूळ घेतलेलं आहे आणि गूळ पावडर घेतलेले आहे. तुम्ही
गुळाचे तुकडे करून सुद्धा गूळ घेऊ शकता। तर आणि हे आता आपण मिक्स करून घेऊयात। जोपर्यंत डाळीला आपला छान गूळ लागत नाही तोपर्यंत आपण मिक्स करून घेणार आहोत। बघू शकता एकदम गूळ आहे ते पातळ झालेला आहे। तर इथे मी जायफळची थोडी मी पावडर घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी वेलची पूड घेतलेली आहे। त्यात आपण छान असं मिक्स करून घेऊयात आणि हे आपण आहे ते मिक्सरला लावून घेणार आहोत। तुम्ही स्मॅशरने देखील स्मॅश करून घेऊ शकता। तर आपल्याला फटाफट करायचे आहे तर आपण आता हे मिक्सरला लावून घेऊयात आणि थंड करून घेऊयात। बघू शकता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि डाळ आहे ती थंड करून घेतलेली आहे। त्यानंतरच आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि आता मिक्सरचं झाकण लावून घेऊयात। तर बघू शकता इथे मी सर्व आहे ते मिक्सरला वाटून घेतलेला आहे। तर इथे मी जो पीठ ठेवला होता झाकून तो आता आपण चेक करूयात। तर बघू शकता तूप आहे तो छान पिठामध्ये मुरला गेलेला आहे। बघू शकता तर आता आपण छान आहे ते पुन्हा मळून घेऊयात। तर बघू शकता अशा पद्धतीचं आपण पीठ करून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीचंच आपण पीठ करून घ्यायचं आहे। तर इथे मी एक प्लास्टिक पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती आपण पहिली पुरणपोळी करणार आहोत। तर इथे मी तुम्हाला दोन प्रकार दाखवणार आहे पुरणपोळीचे। तर हा मी तुम्हाला पहिला प्रकार दाखवणार आहे। एकदम साधा आणि सोपा आहे। तर आपण पीठ घेतलेला आहे, इथे उंडा घेतलेला आहे करून आणि थोडंसं आहे ते स्प्रेड करून घेऊयात अशा पद्धतीने आणि थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आहे। तर इथे मी चमच्याच्या मदतीने पुरण घेतलेलं आहे। तुम्ही गोळा देखील करून घेऊ शकता। तर बघू शकता मी एवढंसं पुरण घेतलेलं आहे। तर आता आपण पीठ आहे ते जे लाटलं गेलेलं आहे ते आपण अशा पद्धतीने वरच्या साईडला करून घेऊयात आणि छान असा गोळा तयार करून घेऊयात। अशी मस्त अशी सोपी ही पद्धत आहे आणि फटाफट देखील होते, अजिबात चिटकत नाही जो पेपर आहे त्याला आणि छान अशी मस्त फुगते देखील पुरणपोळी। बघू शकता अशा पद्धतीचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आता आपण पेपर आहे ते फोल्ड करून घेऊयात आणि त्याही साईडला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण अशा पद्धतीने स्प्रेड करून घेऊयात। जेवढी आपल्याला पातळ पुरणपोळी करायची आहे तेवढी आपण पातळ पुरणपोळी करू शकतो इझिली। अगदी मस्त अशी पुरणपोळी एकदम पातळ आपली तयार होणार। बघू शकता अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने स्प्रेड करून घ्यायचे आहे। बघू शकता इझिली मस्त अशी राऊंड शेप मध्ये आपली पुरणपोळी तयार होत आहे। तर बघू शकता इथे पुरणपोळी आपली झालेली आहे स्प्रेड करून। तर आता आपण ओपन करून घेतलेलं आहे आणि एवढं थिकनेस मी ठेवलेलं आहे बघू शकता। आणि मी इथे पॅन ठेवला होता गरम करण्यासाठी। तर गॅस आपण मीडियम फ्लेम वरती ठेवायची आहे आणि हलक्या हाताने पुरणपोळी आहे ती काढून घ्यायची आहे। बघू शकता एकदम इझिली आपली पुरणपोळी निघालेली आहे। आता आपण साईडने तूप सोडून घेऊयात। अशा पद्धतीने आपण साईडने तूप सोडून घ्यायचं आहे। तर बघू शकता आता आपण पलटी करून घेऊयात। बघू शकता आपली पुरणपोळीचा कलर देखील एकदम मस्त आलेला आहे आणि आता आपण त्या साईडने पलटी करून घेऊयात। तर बघू शकता आपली पुरणपोळी मस्त अशी फुलत आहे। बघू शकता एकदम पुरणपोळी मस्त अशी फुललेली आहे आणि आता आपण पलटी करून घेऊयात। तर बघू शकता मस्त अशी आपली पुरणपोळी आहे ती शेकवून झालेली आहे। आता आपण काढून घेऊयात एका प्लेट मध्ये। तर इथे मी आता दुसरी पुरणपोळीचा प्रकार दाखवणार आहे। तोही एकदम साधा सोपा आहे। तर इथे मी एक उंडा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने अंगठ्याच्या मदतीने आपण स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि मध्ये आहे ते आपण स्टफिंग भरून घेणार आहोत।
तर बघू शकता अशा पद्धतीने। आणि आता आपण साईडने अशा पद्धतीने गोळा तयार करून घेणार आहोत। जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती अजून नवीन असाल आणि सबस्क्राईब नसेल केलात तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, त्याने माझ्या अजून अशाच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील। तर आता आपण मैद्याचं मी इथे पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण लाटणीच्या मदतीने ही आपण पुरणपोळी करून घेणार आहोत। तर त्यासाठी मी छान असं पीठ लावून घेतलेलं आहे आणि एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे, नाहीतर आपली पुरणपोळी आहे ती पुरण आहे त्यातलं आपलं ते बाहेर निघेल। एकदम हलक्या हाताने जेवढी पुरणपोळी हलक्या हाताने करता येईल तेवढे आपण पुरणपोळी हलक्या हाताने करून घ्यायची आहे। तर बघू शकता माझी पुरणपोळी आहे ती छान अशी लाटून झालेली आहे। तर इथे मी पॅनवरती आता घालून घेणार आहे। तर बघू शकता आता आपण साईडने तूप सोडून घेऊयात आणि आता आपण पुरणपोळी पलटी करून घेऊयात आणि ह्याही साईडने आपण तूप सोडून घेऊयात। अशा पद्धतीने सर्व साईडने आपण तूप लावून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपली पुरणपोळी आहे ती मस्त अशी फुलत आहे। बघू शकता मस्त अशी आपली पुरणपोळी आहे ती फुललेली आहे आणि ह्या मापामध्ये आपल्या पुरणपोळ्या 8 ते 9 पुरणपोळ्या होतात, जो मी माप घेतलेला आहे त्या मापामध्ये। आणि तुम्हाला जेवढ्या छोट्या साईजच्या करायच्या असतील तर तुम्ही छोट्या साईजमध्ये 13 ते 14 पुरणपोळ्या करू शकता। अशा पद्धतीने आपण अलटून पलटून थोडंसं शेकून घ्यायचं आहे साईडच्या कडा देखील आणि तूप सोडत राहायचं आहे मध्ये मध्ये। तर बघू शकता ही आपली पुरणपोळी मस्त अशी तयार झालेली आहे। तर आता आपण पुरणपोळी आहे ती काढून घेऊयात। तर आता आपण सर्व अशाच पद्धतीने पुरणपोळ्या तयार करून घेणार आहोत। तर कशी वाटली ही माझी आजची रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय। थँक्यू।